नमस्कार. नमस्कार श्रोते मंडळी. आज आपण भाषा दिनाच्या निमित्तानं नाही, तर भाषा वर्धनाच्या पंधरवड्याच्या निमित्तानं भेटतो आहोत. खर तर 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. वैश्विक स्तरावरच मातृभाषा दिन साजरा होतो. किंवा 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी भाषिक दिन म्हणून आपण साजरा करतो. परंतु गेले 2 वर्ष मातृभाषा पंधरवडा म्हणून जो साजरा केला जातो त्या निमित्तानं हा आजचा कार्यक्रम आहे. आता मातृभाषेचं महत्व हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच मान्य झालेलं आहे आणि अनेक भाषाशास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की मातृभाषेमुळे व्यक्तीचा विकास हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित ती गोष्ट, की एका राजाकडे कायम एक अत्यंत हुशार असा माणूस व्यापारी हा येत असे. तो वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असे आणि तो आला की अनेक प्रकारच्या वस्तू त्याच्याकडे जशा असत तसं त्याच्याकडे भाषांची इतकी प्रचंड समृद्धी होती की त्याची मातृभाषा नेमकी कोणती हे कळत नसे. आणि आणखीन एक समस्या कायम त्या राजाला सामोरं जावं लागत असे त्या, की हा व्यापारी येऊन गेल्यानंतर त्याच्या राज्यामध्ये उत्पात घडत असे. राजांनी ही गोष्ट दरबारातल्या काही माणसांच्या बरोबरीनं चर्चा केली आणि असं म्हटलं की मला कायम शंका येते आहे की हा गुप्तहेर असावा, याची मातृभाषा कोणती ही कळली पाहिजे, म्हणजे त्याचा आपल्याला देश कळेल. मग दरबारातल्या एका वयोवृद्ध माणसानं राजाला असं सांगितलं की मी तुम्हाला एवढंच सुचवतो की त्याची परीक्षा कशी कराल तुम्ही. तर रात्री तो झोपलेला असताना अचानक त्याला एक असा जोरात गुद्दा झाला की त्याला वेदना झाल्या पाहिजे आणि तेव्हा त्याची मातृभाषा तुम्हाला कळेल. केलं तसं आणि मग तो ज्या भाषेत बोलला ती त्याची मातृभाषा. म्हणजे आता इथे तुमच्या अंतःकरणातली खोल वेदना किंवा तुम्हाला झालेलं दुःख, तुमच्या तीव्र भावना या तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये स्पष्ट करता. म्हणजे तुमची मातृभाषा ही तुमच्या भावभावनांची अभिव्यक्ती करणारी भाषा असते. आता सातत्यानं आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा तो जीवनाचा अविभाज्य भाग होतो आणि म्हणून कदाचित आपल्या शासनाने हा पंधरवडा साजरा करायचं ठरवलं असावं. खरं तर आपल्याकडे पूर्वापार असं म्हटलं जातं की कोणतीही गोष्ट 21 दिवस सातत्यानं केली तर ती आपली सवय होऊन जाते, अंगवळणी पडतं आपल्या ते. तर असो, परत मी मातृभाषेकडे येते की आपले सगळे पूर्वानुभव, आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी गुपित आपल्या मातृभाषेत असतात आणि त्यामुळे मग विषय कुठलाही असो, आपल्या भाषेतली गाणी सुद्धा आपलं अंतःकरण अधिक आनंदित करतात, दुःखी करतात. पण ती गाणी जास्त आपल्याला आवडतात. इतर भाषेतली गाणी आपण गुणगुणतो नाही असं नाही, पण जेव्हा आपल्या मनाची भावावस्था ही उत्कट असते किंवा विकल असते त्यावेळेला आपल्या भाषेतली गाणी आपल्या अंतःकरणाला हात घालत असतात. आता ही म्हणजेच जितक्या मोकळेपणानं आपण आपल्या भावभावना, आपल्या कल्पना, आपले विचार आपल्या मातृभाषेतनं अगदी सहजपणानं व्यक्त करत जातो, तितक्या सहजपणानं, उत्स्फूर्तपणानं, कल्पकतेनं अन्य भाषांमधून करणं सगळ्यांनाच सोपं जातं असं नाही.
आता आपण खरं मनुष्य प्राणी आहोत. प्राणी हा शब्द जर तुम्ही बघितला तर प्राणावर जगतो तो प्राणी, आणि आपणही मनुष्य प्राणी आहोत. आपल्यात आणि मग प्राण्यांमध्ये फरक नेमका काय आहे हो? तर भाषा हा मूलभूत फरक आहे. बाकी सगळ्या जगण्याच्या ज्या प्रेरणा आहेत, मूलभूत प्रेरणा आहेत, त्या सर्व प्राण्यांच्या आणि माणसाच्या सारख्याच आहेत. कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथून. मग अशा प्राण्याला व्यक्तिमत्व बहाल होतं ते भाषेमुळे बहाल होतं, आणि त्याच्या भाषेच्या अभिव्यक्तीमुळे तो वेगळा ठरतो. आता आपण जर बघितलं तर प्रत्येक माणसाची भाषाच वेगळी आहे बघा. एकाची भाषा दुसऱ्यासारखी नाही. का बरं? त्याचं कारण आहे अभिव्यक्ती. प्रत्येकाच्या भावना, कल्पना, विचार, प्रेरणा या वेगवेगळ्या, आणि त्यामुळे भाषा वेगळी आहे. आता आपलं रूप आरसा जसं सांगू शकतो तसेच बाकीचेही सांगू शकतात. म्हणजे ती बुटकी आहे, ती जाडी आहे, ती गोरी आहे, ती काळी आहे, किंवा तो काळा आहे, तो उंच आहे, बुटका आहे वगैरे. आता शरीराचं वर्णन हे जसं व्यक्तिमत्व होतं, तसंच तुमच्या बुद्धीचं वर्णन, तुमच्या मनाचं वर्णन, तेव्हाही तुमच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होतो. आपण म्हणतो तो कुशाग्र बुद्धीचा आहे. म्हणजे शरीरावरनं आपण बुद्धीवर आलो. आपण म्हणतो की एखादा माणूस भावुक असतो, रडवा असतो, आनंदी असतो. आता वृत्तीवर आलो, म्हणजे तुमच्या कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख ही त्याच्या शरीरावरून, मनावरून, बुद्धीवरून, आणि सगळ्यात शेवटी आपला आपण जो म्हणतो तो आत्मा, त्याच्यावरून होते. आता या सगळ्यावर संस्कार कोण करतं? तर भाषा करत असते. म्हणजेच व्यक्तिमत्वाची ठेवण म्हणजे शरीराची ठेवण म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाची ठेवण होत नाही, तर मनाची ठेवण, बुद्धीची ठेवण, तुमच्या आत्म्याचं प्रदर्शन म्हणजे व्यक्तिमत्व, नाही का? आपल्याला काय झालेलं आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हटलं की आपल्याला पटकन कळतं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तर पण आपण भाषेच्या मुळाशी गेलो तर तुमच्या लक्षात येईल की पर्सोना हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे मुखवटा. बरं, आता तसा विचार केला तर आपण मुखवटे घालूनच जगतो बघा ना. आपण किती सभ्य आहोत, शांत आहोत हे आपण दाखवत असतो कायम. आपण जगाला खूप चांगले आहोत असंच दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. तोंड उघडत नाही तोवरच खरं आपली ओळख असते. एकदा का एखाद्या व्यक्तीनं तोंड उघडलं की त्याचं अंतरंग स्पष्ट होतं आणि ते त्याच्या शब्दांमध्ये स्पष्ट होतं. मग अशा वेळेला मला चोखामेळा आठवतो. म्हणजे व्यक्तिमत्व या शब्दाशी मी जेव्हा थांबते त्यावेळेला मला चोखामेळा आठवतो. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय उलदासी वरविया अंगा किंवा वरविया रंगा. आता व्यक्तिमत्व विकासातलं महत्वाचं अंग अभिव्यक्तीचं ते किती सहजपणानं चोखामेळ्यानं आपल्या स्वभाषेत, मातृभाषेत सांगून टाकलं. चोखामेळ्याचं उदाहरण मी अशासाठी घेतलं, आणि नामदेव महाराजांचंही उदाहरण किंवा नामदेवांचं उदाहरणही अशासाठी की स्वभाषेमुळे, मातृभाषेमुळे कुटुंब कशी एकमेकांची आतुरपणानं जोडली जातात आणि काळाच्या इतिहासावर मात करून राहतात. कशी? तर बघा ना की चोख्याचं अवघं कुटुंब हे कविता करणारं होतं. अभिव्यक्ती, ज्या काळामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नव्हतं त्या काळामध्ये हे कुटुंब स्वतःच्या मनात येणाऱ्या भावना, विचार, प्रेरणा, समाजाने केलेले अन्याय हे मांडू शकत होतं. का? हे कुठल्याही विद्यापीठात गेले नव्हते, कुठल्याही पदव्या त्यांच्या मागे नव्हत्या. भाषेच्या सामर्थ्यावर, काळावर मात करून हे कुटुंब आजही आहे. तसंच नामदेवांचं आहे. म्हणजे
चोख्याची निर्मळा काय किंवा सोयरा काय, बंका काय, तसंच नामदेव महाराजांचं. म्हणजे आज जना लक्षात राहते ती नामदेवांमुळे, किंवा गोणा, रमा हे सगळे लक्षात राहतात ते त्यांच्यामुळे. म्हणजे मी परत मूळ मुद्द्यावर येते की भाषेमुळे, स्वभाषेमुळे कुटुंब जसं जोडलं जातं तसाच समाजही आपण जोडू शकतो. समाजानंतर देश, आपलं राष्ट्र, आणि राष्ट्रानंतर आंतरराष्ट्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि म्हणून युनेस्कोनं सुद्धा, मी हे का भाषेच्या संदर्भामध्ये मानते की अझरबैजान सारख्या छोट्याशा देशामध्ये तुम्ही त्या देशात गेल्यानंतर तुम्हाला तिथे पहिल्यांदा सुरुवातीला प्रथम दर्शनी मातृभाषेचं खूप मोठं स्मारक दिसतं. म्हणजे त्यांच्या भाषेतला मोठाच्या मोठा बोर्ड, जसा हुतात्मा स्मारक असतं तसं स्मारक तिथे त्या अझरबैजानमध्ये. युनेस्कोनंही प्रत्येक माणसाच्या विकासासाठी त्याची मातृभाषा किती महत्वाची आहे ती महत्वाची असावी म्हणून तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे गेली 2 वर्ष चाललेला हा आपल्याकडचा जो काही उपक्रम आहे तो खरोखरच स्तुत्य म्हणणं हे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणजे म्हटलं पाहिजे. आता इथे जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करतो त्यावेळेला मातृभाषा ही तुमच्या जशी कुटुंबाची, समाजाची, देशाची ओळख असते तशी ती तुमच्या संस्कृतीची ओळख असते. आपल्याला माहिती आहे का की आपण आपला देश सोडून बाहेर गेलो की आपली ओळख म्हणजे कुठल्याही धर्माची ओळख, कुठल्याही देशाची ओळख त्याच्या ग्रंथांमुळे होते. आणि आपल्याकडे आपली ओळख म्हणजे भारतीयांची ओळख ही 4 वेद, उपनिषद, नंतर तुमचं रामायण, महाभारत, भागवत अशा ग्रंथांमुळे आपली ओळख आहे. आणि संस्कृत भाषा ही आपली ओळख जगानं मान्य केली. आपण करतो आहोत की नाही प्रश्न वेगळा, जगानं मान्य केलं की अनेक जागतिक भाषांचं मूळ संस्कृत आहे. आणि आपण आपल्या 14 भाषा, 18 भाषांचा विचार केला तर आपल्याही असं लक्षात येतं की आपली राष्ट्रभाषा ही संस्कृत आहे, संस्कृत होती. आणि त्यामुळेच आपल्याकडच्या अनेक भाषा ज्या विकसित आहेत त्या राष्ट्रभाषेमुळे. राष्ट्रभाषा विकसित होती ती अनेक देशभाषांमुळे होती. म्हणजे तुमची भाषा ही तुमची अस्मिता तर आहेच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुमची ती ओळख म्हणजेच मातृभाषा, लोकभाषा किंवा कोणत्याही देशाची भाषा ही त्या व्यक्तीच्या चैतन्याची, वाणीची ओळख असते, लोकचैतन्याची, प्रांतांची अशी ती ओळख असते. मग माझ्या मातृभाषेची ओळख काय आहे? म्हणजे अनेक पायऱ्या, अनेक सोपान पार करून मी जर बाहेर गेले तर माझी ओळख, माझ्या मातृभाषेची ओळख काय आहे? तर माझ्या मराठीचे बोलू कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन असं म्हणणाऱ्या ज्ञानोबा बौंडीची ओळख ही माझ्या मातृभाषेची ओळख आहे. किंवा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे आम्ही करू असं म्हणणाऱ्या तुकाराम माऊलीची ती ओळख आहे. इथंच थांबून चालत नाही, तर उद्धटासी असावे उद्धट, खटनटासी असावे खटनट असं म्हणणारे रामदास हे अवघ्या महाराष्ट्राची ओळख आहे. म्हणजेच मराठी भाषेची ओळख सांगायची झाली तर ह्या सगळ्या गोष्टी या आपल्याला गृहीत धराव्याच लागतात. आणि त्या आहेत. ती मातृभाषेची चैतन्य ओळख आहे. आणि ती केवळ मातृभाषेची ओळख नाहीये, अशीच ओळख तुम्हाला बंगालीची सांगता येईल, गुजरातीची सांगता येईल, पंजाबीची सांगता येईल, तमिळची आहे, कानडीची आहे. म्हणजेच प्रांताप्रांताच्या
मातृभाषा या त्या भाषेचं कोशागार आहे, भांडार आहे. संस्कृतीच्या अमूल्य असा खजिना आहे. आणि हा अमूल्य खजिना जो आहे हा आठवत असतानाच बघा तुम्ही की आपण बोलताना आपल्याला लक्षात येत नाही, शब्द बापुरे केवळ वारा असं असल्यासारखं आपण ते उचलली जीभ लावतो टाळ्याला. पण हे करता करता बघा मला भाषेच्या संदर्भात बोलताना अचानक कबीर आठवला. कबीराचा एक फार सुंदर दोहा आहे. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. चक्की, आता त्या काळातली ती चक्की ते जात आज कुठल्याही घरात मुळीच अस्तित्वात नाही. पण जोपर्यंत कबीर आहे त्याचा दोहा आहे तोवर ही चक्की घराघरामध्ये अस्तित्वात राहणार. म्हणजे कबीर जर माहिती असेल तर चक्की त्याचा हा दोहा हा नक्कीपणे निश्चितपणाने लक्षात येईल. आता ही चक्की असं आणि हा दोहा आठवल्याबरोबरच मराठीतला वाक्प्रचार पण लगेच लक्षात आला. कुठला असेल सांगा? की जात्यातलेही दळतात, म्हणजे जात्यातलेही रडतात आणि सुपातलेही हसतात. आता मराठीतलं सूप आज अस्तित्व लयाला गेलेलं आहे हे निश्चितपणांत. आता ते जिवंत जे आहे ते जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात एवढ्या पुरतं. पण हे जात, हे सूप ऋषी संस्कृतीबद्दल खूप काही बोलतात अजून सुद्धा. म्हणजे मातृभाषेच्या शब्दांवरून, भाषेतल्या शब्दांवरून त्या त्या काळाच्या प्रांताच्या सीमा ओलांडून जाऊ शकता येतं. आणि मग या सीमा राष्ट्राला शेवटी जोडत असतात. आणि म्हणून असं म्हणता येतं की मातृभाषा ही नेहमी कोणत्याही व्यक्तीची क्षितिज विस्तारत असते. आता चामुंडराये करविले, गंगराज सुत्ते करविले असं वाक्य मराठीतलं, ते वाक्य गोमतेश्वराच्या प्रचंड महाकाय अशा पाषाण मूर्तीच्या पायाशी आजही आहे. म्हणजे गेले 1300-1400 वर्ष मराठी वाक्यरचनेची ते ग्वाही देत उभं आहे. आता प्रत्येक भाषा ही आपापल्या प्रकृतीनुसार वाढते आणि समृद्ध होते व्यक्तीनुसार. पण ही भाषा समृद्ध होत असताना आपले अनुभव सुखदुःखाचे असतील, ज्ञानाचे असतील, खंत दुःखाचे असतील, पण ते पुढल्या पिढीसाठी या शब्दांमधनं, वाक्प्रचार म्हणींमधनं, गाण्यांमधनं, ओव्यांमधनं हे गोठवून ठेवत असते. आणि असं मातृभाषेचं भांडार म्हणजे समृद्ध जीवनानुभवाचं भांडार असतं. आणि ते समृद्ध भांडार ती प्रत्येकाला बहाल करत असते. याला कोणत्याही भाषा अपवाद नाहीये. जाता आता असंच वाचलेलं मला आठवतंय की संरक्षण आणि धोकादायक परिस्थिती विषयक तज्ञांना, म्हणजे डिफेन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट तज्ञांना, एका परदेशी माणसानं अंदमान आणि निकोबार या बेटांवरच्या सुनामीच्या साठी काय काय योजना करता येतील म्हणून एक मोठी समिती स्थापन केलेली होती. तेव्हा लिहिलं होतं की हजारो वर्ष या बेटांवर सुनामी येते जाते आणि तरीही ही माणसं ती सुनामी आल्यानंतर आपलं स्वतःचं जनजीवन सुरळीत करतात. आता या बेटांवर जारवी नावाची लोकभाषा गेली अनेक शतक. तर हे कशामुळे घडतं हे त्या तज्ञांना सांगितलंय बरं का, की त्यांच्याकडे असणारी जे जुन्या लोकांचे अनुभव आहेत ती भाषा, ती जारवी भाषा जशीच्या तशी ठेवल्यामुळेच त्यांचं हे जे काही ज्ञान आहे ते जसंच्या तसं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत जारवी बोली अस्तित्वात आहे तोपर्यंत हे ज्ञान, म्हणजे अशा अनेक गोष्टी केवळ डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातलं नाही तर अशा अनेक गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. आता हे जारवी भाषेच्या संदर्भात बोलत असताना मला पटकन, म्हणजे हा अनुभव समोर येताना मला महापुरे झाडे जाती
तेथे लव्हाळे राहती येती सिंधूच्या लहरी. हा तुकारामांनी दिलेला अनुभव सटकट डोळ्यासमोर आला. आता लव्हाळ माहितीये किती लोकांना, पण पूर आणि त्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यांना आवरण्याचं आणि पुन्हा जिवंत राहण्याचं सामर्थ्य लव्हाळ्यांमध्ये, हे तुकाराम सहजपणानं सांगून जातात. आता जोरवी मातृभाषा जर बदलून टाकली असती, खच्ची केली असती, तर हे त्यांच्या भाषेतलं ज्ञान सुनामी आवरण्याचं शतकानुशतक आलेलं हे निश्चितपणानं खच्ची झालं असतं. आता हे जागतिक स्तरावर विचारवंतांना पटलं आहे आणि म्हणूनच त्यांनी मुद्दाम लाईफ फ्लेम 2016 साल या म्हणजे ती समिती स्थापन केली होती आणि त्या समितीनं लिहिलेलं अहवालातलं हे होतं की असं पिढीजात ज्ञान जर संरक्षित ठेवायचं असेल अनेक गोष्टींवरचं, अनेक स्तरांवरचं, तर त्या ठिकाणच्या मातृभाषांचं संवर्धन हे निश्चितपणानं केलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही समाजाची मातृभाषा ही त्या समाजाच्या संस्कृतीची ओळख असतेच, पण ती आर्थिक संपन्नतेची सुद्धा आधार असते. आता कशी तुम्ही म्हणाल भाषेचा, मातृभाषेचा आणि आर्थिक संपन्नतेचा काय संबंध? तर निश्चितपणानं आज जगामध्ये अशा कितीतरी भाषा आहेत की ज्या प्रत्येक क्षणी नाहीशा होत आहेत, असं भाषा तज्ज्ञांनी मांडून ठेवलेलं आहे. मी परत मूळ मुद्द्याकडे येते की मातृभाषेचा आणि आर्थिक भाषेचा काय संबंध किंवा आर्थिक व्यवस्थेचा काय संबंध, तर तो खूप घनिष्ठ जवळचा संबंध. आता बघा की व्यक्ती म्हटली की प्रकृती त्याची वेगवेगळी असते, त्याचं खाणं पिणं सगळंच वेगळं असतं, त्याच्या आवडीनिवडी वेगळी असतात. आता महाराष्ट्रीयन माणूस म्हटल्यानंतर त्याचे कपडे लत्ते, त्याचं खाणं पिणं राहणं, त्याचं जेवण हे सगळंच वेगळं असतं. म्हणजे आपण जर आपल्या भाषेचा आणि खाण्यापिण्याचा संबंध जाणायचा प्रयत्न केला तर आपल्याकडे पोहे, उपीट, थालपीठ, शिरा असे अनेक पदार्थ आहेत. जेवणाचा विचार केला तर पोळी भाजी आहे, भाकरी आहे, मटण भाकरी आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, म्हणजे किती वैविध्य आहे बघा. हे सगळं याचा विचार केला, पोशाखाचा विचार केला तर 5 वारी आहे, 9 वारी आहे, परकर पोलक आहे, पुरुषांचा विचार केला तर धोतर जोडी आहे, बंडी आहे, शर्ट पॅन्ट आहे, चपला आहे, तो आणा आहे. आता हे सगळं मी कशासाठी सांगितलं तर व्यापाराच्या दृष्टीनं याचा विचार राज्यानं आणि देशानं खरं करायला हवा. आता कसं तर मराठी भाषेनं कधी असा विचार केलाय का? तो केला असता तर मराठी असे आमुची माय बोली, जरी आज ती राज्यभाषा नसे, नको आज ऐश्वर नसे आज ऐश्वर्य या मामुलीला, यशाची तरी दिव्य आशा असे, असं आपल्याला म्हणावं लागलं नसतं. याचं कारण असं की आपल्या घरातूनच आपण आपल्या सगळ्या वस्तू जवळजवळ हद्दपार केलेल्या आहेत. कशा बघा की आज फास्ट फूडचा जमाना, सगळ्या खाद्यपदार्थांमध्ये जर धांडोळा घेतला तर पिझ्झा, बर्गर, कोक, चायनीज फास्ट फूड, म्हणजे चायनीज तर अनंत पदार्थ हे प्रत्येक घरातनं होत असतात, हॉटेलमधनं होत असतात, यांची चलती. मग महाराष्ट्राचे पोहे, शिरा, थालपीठ, दक्षिण भारताची इडली डोसा, उत्तरेची जिलबी आणि रबडी, हे सगळे जे काही पदार्थ आहेत ते जगभर पदार्थ का नाही बनवले जात? कारण ते आपणच आपल्या घरातनं हद्दपार केलेले. अतिशयोक्ती वाटेल पण इंग्लंड म्हणजे हा विचार आहे आणि तो आर्थिक दृष्टीने विचार आहे की इंग्लंड अमेरिकेमध्ये गेलेल्या किंवा आणखी वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेल्या किती महाराष्ट्रीयनांनी आपलं अन्न, आपलं खाद्यान्न, आपण जे काही न्याहारीला गोष्टी खातो त्या समाजांमध्ये, त्या देशांमध्ये नेल्या का? कुटुंबात तरी त्या राखल्या का? कुटुंबातून समाजात आणि समाजातून पुन्हा राज्यात
अशा त्या गेल्या असत्या तर ते पदार्थ बनवायला आपल्याकडून महाराष्ट्रीयन माणूस गेला असता. त्याला जास्त पैसे मिळाले असते, तिथे ते लोकप्रिय अन्न झालं असतं, कपडा लत्ता लोकप्रिय झाला असता. आता हा एक विचार आहे आणि तो मातृभाषेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्तरांवर करता येणं शक्य आहे. ज्यांनी ज्यांनी केला आहे त्यांनी सधनता संपन्नता ही प्राप्त केली. असा विचार खरा आधुनिक काळामध्ये व्हायला हवा मातृभाषेच्या संदर्भामध्ये. कारण आपणच त्याला राष्ट्रभाषा, राज्यभाषा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ शकणार. दुसऱ्या कोणीतरी यावं आणि प्रयत्न करावं असं म्हणून ते होणार नाही. कारण विचार करायला लागला माणूस की तो विचार तो कृतीत आणतो. आधी ती भावना तीव्र व्हावी लागते. हे सगळं पण असं आहे. आता आणखी एक मला असं वाटतं की जसे खाद्यपदार्थ आपण म्हणजे हद्दपार केले, तसंच नातेसंबंधामधली जवळीक जी आहे ती सुद्धा या भाषेमुळे आणि मातृभाषेमुळे वाढते. ज्या ज्या घरांमध्ये मम्मी, पप्पा, डॅडी असे आपण जेव्हा बोलतो तेव्हा बघा आपणच आपल्या भाषेपासून, आपण वारणाळ तोडलेल्या क्षणापासून परकेपण एक प्रकारचं हे आपण आपल्या मुलाबाळांमध्ये रुजवत जात असतो, अगदी नकळतपणाने. म्हणजे हे शब्द निघाले म्हणून म्हणते की मॅडम, मम्मी या शब्दांचे शब्दकोशातले जे मूळ अर्थ आहेत ना ते या मातृभाषा दिनाच्या निमित्तानं निदान प्रत्येक मराठी स्त्रीनं एकदा तपासून पाहिले पाहिजे असं सुचवावं असं वाटतं. कारण माय, आई, माई या शब्दांमध्ये जी अभिजात माया आहे ना ती मम्मीमध्ये नाही. माय बोलीची जी अपार समृद्धता आहे ती मदर टंग मध्ये नाही. टंग म्हणजे जीभ आहे आणि जीभ ही कायम वार करणारी असते. बघा सर्वसाधारणपणा ती सरसंधान करते, जखमा करत जाते. तर माय, आईची माया, मातृभाषा ही ममतेनं एकमेकांना जोडत जाते. मग ती कुटुंबाला जोडते, समाजाला जोडते, ती सांधत जाते, ती वारसा जपते, ती समृद्ध करते. आपल्याला करते तशीच इतरांनाही करते. आता कसं माझी माय सरस्वती मला शिकवते बोल असं म्हणणाऱ्या निरक्षर बहिणाबाई या कुठल्या विद्यापीठात शिकल्या, कुठं भाषा शिकल्या, पण हिरव्या बोलीची जी उत्स्फूर्तता त्यांच्या कवितेमध्ये ती अजरामर करून गेली त्यांच्या मातृभाषेने. आणि म्हणून खोप्यामंदी खोपा, खोपा सुगरणीचा चांगला, पहा कसा पिलासाठी तिनं जीव झाडाला टांगला. अशी ही माय मराठीची लेख. मायबोलीचं शिवार तिनं समृद्ध केलं आणि ते कशामुळे तर तिच्या समृद्ध संवेदनशीलतेमुळे. आणि ही समृद्ध संवेदनशीलता ही तिनं तिच्या मातृभाषेतनं अत्यंत चोखपणानं मांडलेली आहे. आता इथपर्यंत आपण व्यक्तिमत्व विकास पाहिला. या व्यक्तिमत्व विकासामध्ये राष्ट्रीय अस्मितेची जाणीव निर्माण करणं हेही अपरिहार्य असं आधुनिक काळात सुद्धा उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि ते मातृभाषेचं उद्दिष्ट आपल्या पूर्वजांनी वापरलेलं आहे. आता स्वराज्याची, आता नवजागरण किंवा नवराष्ट्र निर्मितीची आस प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यासाठी स्वतः अनेक भाषांचे तज्ञ असून, गणिती असून, लोकमान्य टिळकांसारख्या विद्वान माणसांनी, म्हणजे लोकमान्य टिळक आहेत, आगरकर आहेत, सावरकर आहेत, चाफेकर आहेत किंवा आपले जांभेकर आहेत दर्पणकार, या सगळ्यांनी किंवा श्रीम परांजपे या सगळ्या लोकांनी, हे तज्ञ होते इतर अनेक भाषांचे, त्यांनी उच्च शिक्षण त्यावेळेला इंग्रजीतनं प्राप्त केलेलं होतं. पण त्यांच्या समोर नवराष्ट्राची निर्मिती, स्वराज्याची आस ही प्रत्येक माणसाच्या मनात, भारतीयाच्या मनात निर्माण करावी अशी ओढ असल्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वभाषेतनं, मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी संस्था काढल्या. मातृभाषेतून वर्तमानपत्र सुरू केले.
आणि हे सगळं स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन या लोकांनी केलं. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आहेत, शाहू महाराज आहेत, किंवा आपले कर्वे आहेत. आता यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांनंतर विसरताच येणार नाही, कारण या लोकांनी मातृभाषेतून आपल्या समाजासाठी, त्या समाजाची उन्नती व्हावी, समाजाचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून काय काय केलेलं आहे हे हा इतिहास साक्षी आहे. आणि त्यामुळे मातृभाषेचं महत्व हे या द्रष्ट्या लोकांनी जाणलेलं होतं. आता हे केवळ आपल्या देशापुरतंच मर्यादित नाहीये बघा. ज्या ज्या देशांनी नवराष्ट्र निर्मितीचं किंवा त्या जागरणाचं स्वप्न पाहिलं, त्या त्या प्रत्येक राष्ट्रानं काय केलं तर मातृभूमी म्हणजे मातृभूमीची सुरक्षितता जशी महत्वाची मानली, तशी मातृभाषेची सुरक्षितता महत्वाची मानली. आणि मातृभाषेतून शिक्षण, मातृभाषेतून सगळ्या गोष्टी या केल्या. त्याला जर्मनी आहे, जपान आहे, कोरिया आहे, हे देश आपल्याला विसरून चालता येणार नाही. त्यांची उन्नती जर तुम्ही पाहायला गेलं, या देशांनी प्रयत्नपूर्वक आपापल्या भाषा या जतन केल्या आहेत, संवर्धन केलेले आहे. आणि मग परत आपल्याला आईकडे यावं लागतं की आई हे आपल्या अस्मितेचा केंद्रबिंदू असतो. तिला कुणी नावं ठेवलेली आपल्याला अजिबात चालत नाही. ठेवली तर आपण दुखावतो. ती असते म्हणून तर आपण असतो, आपण घडतो, वाढतो, आपलं अस्तित्वात येतं. मातृभाषेचं स्थान हे प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये कायम हे असंच असावं, ते असलं पाहिजे. आणि तसं असेल तरच आपली मातृभाषा आपल्याला घडवते, वाढवते. म्हणून तर आपण त्या भाषेला मातृभाषा म्हणतो, मायबोली म्हणतो. आपण तिला मातृभूमीच्या बरोबरीनं दर्जा देतो. आपलं जे नातं आपल्या आईशी असतं ना, तेच नातं आपल्या भाषेचीही असतं. असं म्हणतात की कोणत्याही भाषेची समृद्धी आणि त्या भाषेच्या व्यक्तिमत्वाची समृद्धी तिच्यातल्या शिब्यांवरनं आणि ओव्यांवरनं ही कळते. मी या पूर्वीच्या सगळ्या उदाहरणं अशासाठी घेतली की ती आपल्या भाषेची समृद्धी. आणि अपसनज्ञापर्यंत मराठीतल्या शिव्या एकदा आठवून बघा, म्हणजे गंमत म्हणून, की आपण चकित होतो. तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये डोकावून बघा, त्या तुम्हाला पाठ असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपली भाषा त्या अर्थानं सुद्धा खूप समृद्ध. गमतीचा भाग सोडून द्या. आणखीन एक प्रश्न तुम्ही विचारू शकाल, मातृभाषेचं गुणगान तुम्ही एवढं करताय आजी, पण इतर भाषांचं काय? तर आपल्या पूर्वजांनी म्हणजे शिमो परांजपेंनी इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हटलं. ते असं म्हणत नाहीत की इंग्रजी शिकू नका, इतर भाषा शिकू नका, ज्ञानाची खिडकी आहे ती. पण खिडकी म्हणजे घर होती. माता ही आपली आणि ती मावशी आहे. माय मरो आणि म्हणजे माय मरो आणि मावशी जगो असं अशी ही म्हण आहे, ती लक्षात घ्यायला हवी. तर वाघिणीचं दूध पिणाऱ्या अशा त्या पिढीनं त्यांना म्हणजे शिवपरांजपांना मराठी भाषेचं शिवाजी म्हणत असत बरं. तर त्यांनी या ओळीही लक्षात ठेवण्यासाठी आहे की इतर भाषांचं काय करायचं, इंग्रजीचं काय करायचं तुम्ही, की वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे भ्रांत तुम्हा का पडे. आता कुठले कुठले शब्द यातले लक्षात ठेवायचे हे प्रत्येकानं प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार ठरवायला हवं खरं तर. कारण आणि व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे तरी शेवटी काय असतं सांगा मला, की जो म्हणून स्वतःचे विचार, भावना, कल्पना व्यक्त करू शकतो, स्वतःला दुसऱ्यांशी जोडून घेऊ शकतो, कितीही संकट आली तरी न भेलकाणता त्यावर मात करून उभा राहू शकतो. स्वतः बरोबरच समाजाला, राष्ट्राला उभं करण्यासाठी प्रयत्नशील राहतो किंवा स्वतःला जोडून देतो सातत्याने. तो माणूस विकसित व्यक्तिमत्वाचा माणूस. आता बहिणाबाई चौधरीकडे परत येते मी. का तर ज्याला हे समजतच नाही,
ज्याला या पद्धतीनं विचारच करता येत नाही स्वतःच्या आईचा, मग मातृभाषेचा, मग मातृभूमीचा, त्याला प्रश्न विचारून कळणाबाई म्हणते, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. आता मातृभाषा हे स्वविकासाचं भक्कम बळकट असं पाऊल असतं. हा जर पहिला सोपान आपण पार केला तर आयुष्याचा सोपान उरलेले आयुष्याचे सोपान आपण सहजपणानं पार करू शकतो. पायऱ्या वर चढू शकतो, खाली उतरू शकतो. आणि म्हणून केशवसूत म्हणतात तसं आपल्या विकासासाठी येणारा प्रत्येक काळ हा तुम्हाला खुणावतच असतो. कसं जायचंय, कोणत्या मार्गाने जायचंय ते तुमचं तुम्ही ठरवायचंय. आणि म्हणून प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निज नामे त्यावरती नोंदा. सही कराल ती मातृभाषेतून करा, स्वतःचं नाव मातृभाषेतून लिहा, म्हणजे मग भविष्यकाळ उज्ज्वल. धन्यवाद.